नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहा मित्रांनो, आपण मराठी शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आयोगाच्या प्रश्नांच्याच माध्यमातून काय करत आहोत, मराठी शब्दसंग्रहाची रिव्हिजन किंवा उजळणी करत आहोत. ठीक आहे, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा पेपर पाहूयात. या प्रश्नपत्रिकेतील मराठी शब्दसंग्रहाच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करूयात. ठीक आहे, लगेच सुरुवात करूयात लेक्चर्सला. बघा, पहिलाच प्रश्न आहे. खाली काही शब्द दिलेत आणि त्यांचे अर्थ आपल्याला त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता बघा, इथे कन्फ्युजिंग असे शब्द दिलेले आहेत. प्रतीची, प्रतीती, प्रत्यही, प्रतीक, बरोबर, यासारखे शब्द पाहिल्यावरती आपलं कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. मग अशा वेळी काय करायचं, तर पहिल्यांदा प्रतीक हा जो शब्द आपल्या परिचयाचा आहे, बरोबर, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. प्रतीक, आपण बरोबर एखादा चिन्ह जे असतं त्याला प्रतीक म्हणतो. चिन्ह हा एक प्रकारे संकेत म्हणूनच काम करत असतं, बरोबर, विशिष्ट असा संकेत देण्यासाठी. बरोबर, वेगवेगळी चिन्ह वेगवेगळे संकेत आपल्याला दाखवत असतात, बरोबर. मग प्रतीक हा शब्द चिन्ह किंवा संकेत या अर्थानेच येतो. मग डी ला एक आपलं उत्तर येणार आहे. डी ला एक असणारे दोन पर्याय आहेत, बाकीचे ऑप्शन आपले लगेच एलिमिनेट होतात. ठीक आहे. आता प्रतीची मांडल्यावरती तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, अनुभव, परंतु तो शब्द आहे प्रचिती. प्रचिती आणि प्रतीची यात फरक आहे, लक्षात राहू द्या. आपल्याला दिलेला आहे प्रतीची, प्रचिती दिला नाही. प्रचितीचा शब्द अर्थ होतो अनुभव निश्चितच, परंतु इथं आपल्याला प्रचिती हा शब्द दिलेला नाहीये. कुठला दिलाय, तर प्रतीची असा दिलेला आहे. लक्षात राहू द्या. त्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आता इथं काळजीपूर्वक समजून घेण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या बघा, एक शब्द आहे बघा प्राची, आणि दुसरा शब्द आहे बघा प्रतीची. प्राची आणि प्रतीची, ती मध्ये आहे, लक्षात राहू द्या. बरोबर. शब्द कसे बनलेले आहेत लक्षात घ्या काळजीपूर्वक. बघा, एक शब्द आहे प्राची, दुसरा शब्द आहे प्रतीची. ठीक आहे. आपल्या परिचयात असणारा एक शब्द निश्चित असतो, तो म्हणजे प्राचीन. बरोबर, आपण म्हणतो एखादी वस्तू प्राचीन आहे म्हणजे कशी आहे, ती पुरातन आहे, फार पूर्वीची आहे. बरोबर. प्राचीन म्हणजे काय, पूर्वीची. मग प्राचीन मधला फक्त प्राची जर घेतला तर त्याचा अर्थ होतो पूर्व. हा, प्राचीन म्हटलं तर पूर्वीची, आणि फक्त प्राचीन म्हटलं तर पूर्व. पूर्व दिशा जी आहे ना, उत्तर पश्चिम, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, यातली पूर्व दिशा जी आहे त्याला प्राची म्हटलं जातं, हे लक्षात राहू द्या. राहील लक्षामध्ये. प्राची म्हणजे पूर्व दिशा, आणि प्रतीची, प्रतीची म्हणजे पश्चिम दिशा. पूर्वच्याच विरुद्ध पश्चिम. प्रतीची म्हणजे पश्चिम दिशा. प्रतीची म्हणजे पश्चिम दिशा. ए ला दोन असणारा एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर तिथेच येऊन जाते, माहित असेल तर. ठीक आहे. पण आता लक्षात ठेवा, पुढे बघा आता, प्रतीती, बरोबर, प्रतीती म्हणजे अनुभव. बी ला तीन, सी ला चार. प्रत्यही म्हणजे नेहमी, प्रत्यही, प्रत्यही म्हणजे नेहमी, लक्षात राहू द्या. चालेल, पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट बघा, तीन शब्द मी तुम्हाला लिहून देतो, ते तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. प्रश्न जर रिपीट झाला तर आपल्याला माहित असावं. बरोबर. बघा, पहिला शब्द आहे प्रचिती. बघा, पहिला शब्द आहे प्रचिती. दुसरा शब्द आहे प्रतीची. आणि तिसरा शब्द आहे बघा प्रतीती. हा, प्रचिती म्हटलं तर एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रचिती येते, म्हणजे काय येतो, अनुभव येतो. बरोबर. प्रतीची, प्रतीची म्हटलं तर पश्चिम दिशा. हा, आणि प्राची म्हटलं तर पूर्व दिशा. लक्षात राहू द्या. आणि प्रतीती म्हणजे पण अनुभव. हे तीन शब्द पाठच करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पाहूयात बघा आता, पुढचा प्रश्न. हा, खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. आता एक म्हण दिलेली आहे, त्यातला एक शब्द गाळलेला आहे, तो आपल्याला पर्यायातून ओळखायचा आहे. सारा चोरांचाच मामला चुकून कन्फ्युज करायला दिलेला आहे, ट्रॅप टाकलेला आहे पहिल्याच पर्यायात. कारण आपण एक चित्रपट मराठी पाहिलेला असतो, चोरीचा मामला, किंवा एक गीत आहे माझ्या मते, चोरीचा मामला. बरोबर, मग त्यामुळे आपल्याला सारा चोरांचाच मामला असं वाटू शकतं, पण तो ट्रॅप आहे, लक्षात ठेवा. योग्य म्हण कोणती आहे, सारा चोरांचाच बाजार. बरोबर. कुठल्या कंटेक्स्ट मध्ये ही म्हण वापरली जाते आपण सर्वांना माहित असेल. बरोबर. सारा चोरांचाच बाजार आहे आपण असं म्हणतो ज्यावेळी सगळेच म्हणजे
म्हणजे बेकायदेशीर गोष्टी करण्यात रमलेले असतात त्यावेळेस असं म्हणतो की सारा चोरांचा बाजार आहे बाबा. ठीक आहे. तर बाजार हा शब्द योग्य आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघा, घोडा घोडा खेळू चला मौज गडीभर करू चला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायला सांगितला. आता घोडा घोडा आहे त्या शब्दाची जशाच तशी पुनरावृत्ती ज्यावेळेस झालेली असते त्यावेळेस त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतो. ठीक आहे. अभ्यस्त शब्दाचा एक प्रकार आहे पूर्णाभ्यस्त शब्द. जशाच तशी पुनरावृत्ती झालेली असेल, द्विवृत्ती झाली असेल तर त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता ओटी भरणे. आता ग्रामीण भागात तुम्ही ऐकलं असेल की खणा नारळाने ओटी भरली जाते. ओटी भरणे म्हणजे सुवासनीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड इत्यादी पदार्थ घातले जातात. त्याला ओटी भरण्याचा कार्यक्रम असं म्हटलं जातं. ओटी म्हणजे काय असतं, जो पदराचा जो घोळा असतो ना, म्हणजे साडीचा जो पदर असतो तो जो घोळा असतो मोठा, मग त्या पदरामध्ये काय भरलं जातं? तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड इत्यादी पदार्थ घातले जातात. म्हणजेच ओटी भरली जाते एक प्रकारे. बरोबर. पदर ह्या पदार्थांनी भरणार आहे ना एक प्रकारे, तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड, म्हणजे त्याला ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणतात. हे लक्षात राहू द्या. ए ला 4 येणार आहे. 2च पर्याय आहेत, बाकीचे पर्याय एलिमिनेट होतील. ठीक आहे. आता बघा, पुढे लक्षात घ्यायचे ओटीत घालणे आणि ओटीत देणे हे दोन वाक्प्रचार काळजीपूर्वक समजून घ्यायचे. ठीक आहे. ओटीत घालणे आणि ओटीत देणे. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस ओटीत एखादी गोष्ट दिली जाते म्हणजे ती एक प्रकारे कायमस्वरूपी देऊन टाकली जाते. देणे म्हणजे कायमस्वरूपी देऊन टाकणे म्हणजेच काय, दत्तक देणे. एखादा मुलगा किंवा एखादा अपत्य इतरांना दत्तक दिलं जातं म्हणजे कायमस्वरूपी देऊन टाकलं जातं, त्याला ओटीत देणे असं म्हणतात. बरोबर ना. कारण समोरच्या व्यक्तीकडे दिलं जातंय ते आणि ओटीत दिलेलं गेलेलं आहे की ते आता तुमचा सांभाळ तुम्ही करा त्याचा, आणि कायमस्वरूपी तुमच्याकडेच ते राहील, ते आम्ही तुम्हाला दत्तक देत आहोत अशा अर्थाने. ओटीत देणे म्हणजे दत्तक देणे. हा. आणि ओटीत घालणे म्हणजे काय, की तात्पुरत्या काळासाठी बाबा आश्रयाला दिलं जातं, सांभाळायला दिलं जातं की तुम्ही त्याचा सांभाळ करा. तो मोठा झाल्यावरती त्याला आम्ही आमच्याकडे घेतो किंवा ज्यावेळेस आम्ही सुस्थितीत असू त्यावेळेस त्याला आम्ही आमच्याकडे घेतो अशा अर्थाने ओटीत घातलं जातं. ठीक आहे. यातला फरक लक्षात ठेवा. ओटीत घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आश्रयाखाली देणे किंवा सांभाळायला देणे, आणि ओटीत देणे म्हणजे दत्तक देणे. हा फरक फक्त लक्षात ठेवा. ओटीत घालणे आश्रयाखाली देणे, सांभाळायला देणे, आणि ओटीत देणे म्हणलं तर कायमस्वरूपी दत्तक देणे. बरोबर. आता भरल्या ओटीने याचा अर्थ काय होतो? उदाहरणार्थ बघा, एखादी प्रसूती झालेली महिला जी असते ती सुखरूप ज्यावेळेस बाळासह घरी येते त्यावेळेस ती भरल्या ओटीने आली असं आपण म्हणतो. भरल्या ओटीने म्हणजे काय, सुखरूप प्रसूत होऊन बाळासह अशा अर्थाने. हा. हे लक्षात राहू द्या. पुढे पाहूयात बघा आता. हा. पुढीलपैकी शब्द साधित्वात तद्धित शब्द ओळखा असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपण प्रत्यय घटित शब्द पाहत असताना प्रत्ययांचे दोन प्रकार पाहिले होते. एक म्हणजे कृत प्रत्यय आणि दुसरा म्हणजे तद्धित प्रत्यय. ठीक आहे. धातूंला म्हणजेच क्रियावाचक शब्दांना जे प्रत्यय लागतात त्यांना आपण कृदंत्य असं म्हटलं गेलेलं आहे, त्यापासून बनलेल्या शब्दांना. म्हणजे क्रियावाचक शब्दांना प्रत्यय लागल्यानंतर जे शब्द बनतात ते कृदंत्य असतात. बरोबर. आणि नाम असेल किंवा सर्वनाम असेल किंवा अव्यय असतील, यांना जर प्रत्यय लागले तर त्यांना आपण तद्धित प्रत्यय असं म्हणतो, आणि त्यापासून बनलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो, तद्धिते असं म्हणतो किंवा शब्दसाधिते असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्याला इथं शब्दसाधितेच ओळखायला सांगितलेली आहेत. म्हणजेच प्रत्यय लागलेले शब्द एकतर नामाला असेल किंवा अव्ययांला असेल. बरोबर. आता इथं पर्यायात पाहिलं तर यादव, यादव हा शब्द कसा तयार झालेला आहे? यदू या शब्दाला हा अपत्यार्थक प्रत्यय लागलेला आहे. अपत्यार्थक म्हणजे काय, आता उदाहरणार्थ यदू वंश असतो. बरोबर. यदू नावाचा एक राजा होता. त्या राजाच्या वंशात जे जन्मलेले असतात त्यांना यादव म्हटलं जातं. बरोबर. मग यदू हे नाम झालं ना, राजाचं नाव आहे म्हटल्यावर ते नाम झालं. आता इथं नामाला हा प्रत्यय लागून यदू अधिक चा यादव असा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे नामाला प्रत्यय लागलाय म्हणून हे शब्द साधित येणार आहे का? यस. किंवा तद्धित येणार आहे का? निश्चित येणार आहे. ए फक्त बरोबर, सॉरी, ए इथं निश्चित बरोबर आहे. पुढे बघा, खडकाळ ह्या शब्दात मूळ शब्द काय आहे? खडक. खडक हा नाम झाला ना, सामान्य नाम आहे, त्यालाच प्रत्यय लागलेला आहे पुढे. म्हणजे निश्चित हे सुद्धा शब्द साधित येणार आहे. ए आणि बी बरोबर आहे. आता माय हा शब्द जशाच तसा आहे, सिद्ध गटातला झाला, तो साधित गटातला येणार आहे का? नाही. आपल्याला आता शब्द साधित हे साधित गटातलेच आहेत. बरोबर ना. किंवा प्रत्यय गटित शब्द हे साधित गटातलेच असतात.
आता इथं माय ह्या शब्दाला कुठला प्रत्यय नाही, उपसर्ग नाही, त्यामुळे तो तर येणारच नाही. कर्ण हा शब्द सुद्धा तत्सम आहे, संस्कृत मधून जसा तसा मराठीत आलेला आहे. तो काय साधित गटात येणार आहे का? नाही, तो सिद्ध गटामध्ये येतो. त्यामुळे हा पण पर्याय एलिमिनेट झाला. ए बी फक्त बरोबर असणार आहे या ठिकाणी, सी डी चूक. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा. हा, गटाबाहेरचा शब्द ओळखायला सांगितलाय. अपुरा, नास्तिक, बेडर आणि जलद असे शब्द आहेत. आता इथे शब्द पाहिल्यावरती लगेच लक्षात आलं पाहिजे की अपुरा ह्या शब्दात इथं अ हा उपसर्ग आहे. नास्तिक ह्या शब्दात न हा उपसर्ग आहे, न अधिक आस्तिक. म्हणजे जो आस्तिक नाही तो नास्तिक, न हा उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग शब्दाच्या अगोदर किंवा पाठीमागे लागतात, शब्दाच्या पाठीमागे किंवा अगोदर. आपण सर्वांना माहिती आहे. बेडर ह्या शब्दामध्ये पण डर ह्या शब्दाला बे हा उपसर्ग लागलेला आहे. अगोदर, शब्दाच्या अगोदर, मूळ शब्दाच्या अगोदर पूर्वी जो शब्द जोडला जातो त्याला उपसर्ग म्हणतात, आपल्याला माहिती आहे. नास्तिक या शब्दात न हा उपसर्ग आहे. बेडर ह्या शब्दात बे हा उपसर्ग आहे. अपुरा या शब्दात अ हा उपसर्ग आहे. बरोबर. आता पुढे बघा, जलद ह्या शब्दात उपसर्ग आहे का? नाही. जलद हा शब्द कसा आहे तर जल अधिक द, म्हणजे दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तो शब्द तयार झालेला आहे. बरोबर. जल म्हणजे पाणी, द म्हणजे धारण करणे. पाणी धारण करणारा कोण तर ढग. ढगांना जलद म्हटलं जातं, आपण सर्वांना माहिती आहे. म्हणजे दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला शब्द कसा असतो? सामासिक शब्द असतो. समास झालेला आहे तिथे, सामासिक शब्द आहे हा. बाकीचे हे तीन शब्द कसे आहेत? उपसर्ग गठीत आहे. जलद हा शब्द सामासिक शब्द आहे, त्यामुळे गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक 4. पुढे बघा. अर्णवाने आपले रूप दाखवले, रत्नाकर दिमागदार दिसत होता, सिंधू कधी कधी नमते घेत नाही आणि मुगेंद्राचे अस्तित्वच वेगळे आहे. समुद्र या शब्दाशी समांतर असणाऱ्या अर्थाची विधाने ओळखायला सांगितलेले आहेत. आता समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणते? तर बघा, अर्णव, रत्नाकर आणि सिंधू हे समुद्राला समानार्थी आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. कसं आहे बघूयात आपण. मृगेंद्र म्हणजे सिंह, जंगलचा राजा मृगेंद्र सिंह असतो. डी येणार नाही. समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द अर्णव, रत्नाकर आणि सिंधू. आता बघा, अर्ण म्हणजे रत्न, रत्न ज्याच्यात सापडतात तो अर्णव म्हणजे कोण? समुद्र. अर्णव म्हणजे कोण? समुद्र. आता रत्नाकर या शब्दाचा विग्रह काय येतो? रत्न अधिक आकर. आकर म्हणजे साठा. रत्नांचा साठा कशात असतो तर समुद्रात असतो. म्हणूनच समुद्राला रत्नाकर असं म्हटलं गेलेलं आहे. रत्न अधिक आकर, रत्नाकर. रत्नाकर म्हणजे कोण? समुद्र. हे लक्षात राहू द्या. हा, हे अर्णव म्हणजे समुद्र येणार आहे, रत्नाकर म्हणजे समुद्र येणार आहे. सिंधू म्हणजे समुद्र आपण सर्वांना माहिती आहे. जसं की आपण सिंधुदुर्ग हा शब्द पाहतो. बरोबर. सिंधुदुर्ग, सिंधू म्हणजे समुद्र, समुद्रातला दुर्ग म्हणजे किल्ला, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला आपण सर्वांना माहित असेल. सिंधू म्हणजे समुद्र, लक्षात राहू द्या. एबीसी बरोबर आहे या ठिकाणी. मृगेंद्र म्हणजे सिंह येतो, त्यामुळे डी येणार नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे पाहूयात बघा आपण. अंत पाहणे. अंत पाहणे म्हणजे काय? आपण आपण बोलताना सहज बोलतो की नको, माझा अंत अजिबात पाहू नको, म्हणजे माझी सहनशक्तीचा अंत तू पाहू नकोस. बरोबर. म्हणजे एखाद्याकडनं निघेल तितकं जर काम करून घेतलंय तर म्हणजे अगदी त्याचा आपण अंत पाहिलेला आहे, त्याची अगदी सहनशक्ती पाहिलेली आहे. बरोबर. म्हणजे बघा ना, आता ए आणि बी मध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल की कर्तृत्व शक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेतलाय. एखाद्याकडून निघेल तितकं काम करून घेतलंय म्हणजे अगदी आपण त्याच्या सहनशक्तीचा अंतच पाहिलाय ना, एक प्रकारे. बरोबर. त्यामुळे ए आणि बी फिक्स बरोबर येणार आहे. एखाद्याला पुरतेपणी कसाच लावणे, याचाही अर्थ तेच होतो ना. पुरतेपणी म्हणजे पूर्णपण त्याचा, पुरेपूर त्याचा वापर करून घेतलेला आहे. सर्व त्याची शक्ती नाहीशी होईल इतकं काम करून घेतलेलं आहे. पुरतेपणी त्याला कसाच लावलेला आहे, त्याचा पूर्ण कस निघून जाईल इतकं एखाद्या व्यक्तीचं काम करून घेतलेलं आहे. म्हणजे तिन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, एकाच कंटेक्स्ट मध्ये आहे. त्यामुळे एबीसी तर फिक्स बरोबर येणार आहे. तसे पर्याय कुठेच नाहीये, म्हणजे सर्व बरोबर येणार आहेत. आणि डी पण आपल्याला बरोबर यावा लागतो. एखाद्याला छळणे या अर्थाने सुद्धा अंत पाहणे हा वाक्प्रचार येणार आहे. आणि सर्व काम करून घेणे, अगदी त्याचा सर्व कस निघून जाईल, सर्व सहनशक्ती संपेल इतकं, या अर्थाने अंत पाहणे हा वाक्प्रचार वापरला जातो. सर्व बरोबर येणार आहेत. शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द बनतात का? निश्चितच. बरोबर. उदाहरणार्थ विचार हा शब्द आहे मूळ, त्याच्या पाठीमागे आपण सु हा उपसर्ग लावला आणि उपसर्ग घटित शब्द तयार केला, सुविचार. उपसर्ग घटित शब्द कधी बनतात तर मूळ शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लावून. आता विचार हा मूळ शब्द आहे, त्याच्या पाठीमागे अगोदर आपण उपसर्ग लावलेला आहे सु, आणि त्यापासून सुविचार असा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे. ए फिक्स बरोबर येणार आहे. ए फिक्स बरोबर आहे, त्यामुळे या ठिकाणी बघा,
हा, म्हणजे पहिलं उत्तर येऊ शकतं, पण आपल्याला पुढचे वाक्य चेक करावे लागतील ना, त्यामुळे लगेच उत्तर द्यायचं नाहीये. ठीक आहे, बी सी बरोबर हे तर पर्याय एलिमिनेट होतो, कारण ए फिक्स बरोबर आहे आपलं. ठीक आहे. आता बघा, सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात का? होत असतील नसतील माहित नाही, असं आपण गृहीत धरूयात. जे शासकाचे विधानं असतात ती थोडी बाजूला ठेवायची. हा, तद्धित प्रत्यय कोणाला लागतात आपण पाहिलेले आहेत. तद्धित प्रत्यय मगाशी चर्चा केली. नाम, सर्वनाम किंवा अव्यय असतील, त्यांना लागणारे प्रत्यय जे असतात ते तद्धित प्रत्यय असतात, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. पण स्टील आपल्याला फॉर एक्झाम्पल इथं कन्फ्युजन होतंय. फक्त सर्वनाम दिलंय, नाम अव्यय वगैरे असं काही दिलेलं नाहीये. स्टील त्याला थोडं बाजूला ठेवूयात. पुढे बघा, तद्धित आणि कृत असे साधित प्रत्ययांचे दोन प्रकार आहेत. प्रत्यय हा साधित गटामध्येच येतो, आपण पाहिलेले आहे. त्यामुळे प्रत्ययांचे दोन प्रकार, कृत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय, आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. बरोबर, सी विधान बिग फिक्स बरोबर आहे. ए आणि सी बरोबर असेल तर तसे पर्याय आपल्याला कुठेच दिसत नाही. ए बी बरोबर हा एलिमेंट होणार, बी सी बरोबर हा एलिमेंट होणार, फक्त ए बरोबर हा पण एलिमेंट होणार, कारण ए आणि सी फिक्स बरोबर आहे. म्हणजे इथं फक्त बी चूक आपल्याला ऑटोमॅटिक उत्तर भेटून जाते. लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये कधी पण जे आपल्याला कन्फर्म माहित आहे त्यावरून ऑप्शन एलिमिनेट करायचे. जे आपल्याला कन्फर्म माहित नाही ते विधान बाजूला ठेवायचं. हा, म्हणजे ते विधान बरोबरही असलं तरी बाजूला ठेवायचं. हा, कारण जे फिक्स माहित असणं अपेक्षित आहे ती विधानं पहिली बरोबर घेऊन टाकायची आणि त्यानुसार ऑप्शन एलिमिनेट करून उत्तर काढायचं. आता दुसरं विधान चूक का ठरतं या ठिकाणी? तर बघा, सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात का? निश्चित होऊ शकतात. परंतु स्पेसिफिक बोलायचं जर झालं तर नाम, सर्वनाम, अव्यय इत्यादी शब्दांना लागून जे प्रत्यय होतात त्यांना तद्धित प्रत्यय म्हणतात, आणि त्यापासून तयार झालेले शब्द असतात ते तद्धिते किंवा शब्दसाधिते असतात, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे असं थोडं साशंक किंवा कन्फ्युजन असणारं किंवा बुचकळ्यात टाकणारं विधान असल्यामुळे ते चुकीचं ठरतं, किंवा अपुरं विधान ठरतं ते, त्यामुळे ते चुकीचं ठरतं. ए आणि सी या ठिकाणी फिक्स बरोबर आहे. त्यामुळे फक्त बी चूक, हे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. पुढे पाहूयात बघा. हा, आता इथे व्याकरणिक दृष्ट्या बरोबर शब्द आपल्याला ओळखायला सांगितलाय. आता इथे या शब्दाचा अर्थ इंटरेस्टिंग आहे, म्हणून आपण शब्दाचा अर्थ समजून घेऊया आणि शुद्ध लेखनाच्या अनुषंगाने शब्द बरोबर कोणता आहे तपासूयात आपण. बघा, रश्मी हा शब्द, आता मराठीमध्ये अंत्याक्षर हे नेहमी दीर्घ असतं. मराठीमध्ये अंत्याक्षर हे नेहमी दीर्घ असतं. बरोबर ना? त्यामुळे रश्मी हा शब्द असा दीर्घ पाहिजे ना. इथं रस्व दिलेला आहे, पहिली वेलांटी दिलेली आहे, त्यामुळे ए चुकीचा येतो. हा. सहस्त्र रश्मी, आता इथं श्मी वरती रफार दिलेला आहे, काय गरज आहे का? नाही. इथे पण सहस्त्र, स्त्र वरती रफार दिलेला आहे, काय गरज आहे का? नाही. सहस्त्र आणि रश्मी असे दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून सहस्त्र रश्मी असा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे फक्त सी बरोबर येणार आहे या ठिकाणी, फक्त सी बरोबर पर्याय क्रमांक 4. आता सहस्त्र रश्मी या शब्दाचा अर्थ काय आहे माहिती का? सहस्त्र म्हणजे काय? हजार. म्हणजे शब्दशः बोलायचं झालं तर सहस्त्र म्हणजे हजार आणि रश्मी म्हणजे किरण. आता फक्त हजार असा अर्थ न घेता हजारपेक्षा जास्त किंवा हजारो असा अर्थ घ्यायचा. सहस्त्र म्हणजे हजारो किंवा अनेक, अनेक ह्या अर्थाने. अनेक खूप सारी किरणं ज्याच्यातून बाहेर पडतात, तो कोण? सहस्र रश्मी. म्हणजेच कोण? सूर्य. सूर्याला सहस्र रश्मी म्हटलं जातं, हे लक्षात राहू द्या कधी पण. सूर्याला काय म्हटलं जातं? सहस्र रश्मी म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर सहस्र म्हणजे हजार आणि रश्मी म्हणजे किरण. हजारो किरणं ज्याच्यातून बाहेर पडतात, तो सहस्र रश्मी म्हणजे कोण? सूर्य, हे आपल्याला माहित असावं. फक्त सी बरोबर इथं आहे. पुढचा शब्द बघा, महत्वाचा आहे, आपण लेक्चरमध्ये यावरती बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. दोन शब्द इथे पावक आणि पादपचा आपण वारंवार उल्लेख करतो. पादप म्हणजे काय आणि पावक म्हणजे काय? पावक म्हणजे अग्नी, आग, आणि पादप म्हणजे झाड, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. आता पादप हा शब्द कसा तयार झाला हे आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. बघा, इथे पादप शब्द दिलेला आहे. बरोबर. आता पादप वरूनच मधुप हा शब्द लक्षात ठेवायचा. मधू म्हणजे जो गोड रस असतो फुलांमधला, म्हणजे थोडक्यात मध असते, तो गोड रस जो प्राशन करतो, तो मधुप म्हणजे कोण? भुंगा. म्हणजे फुलांवरती बसणारा भुंगा त्यातला मधुर रस प्राशन करून घेतो ना, मधुप म्हणजे भुंगा. आणि पादप म्हणजे काय? झाड. आता पादप हा शब्द कसा तयार झाला हे लेक्चरमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता ती करायला नको. आता फक्त इथं आपण प्रश्नाच्या अनुषंगाने भुंगा म्हणजे काय? मधुप. फिक्स बरोबर आहे. भुंग्याला अली म्हटलं जातं, आपण पाहिलेलं आहे. अली, मधुप, मिलिंद, भ्रमर. भुंगा भ्रमर, कारण भुंगा भ्रमण करतो म्हणून त्याला भ्रमर म्हटलं गेलेलं आहे. मिलिंद नावाच्या व्यक्तीला भुंगा म्हणायचा आजपासून. मिलिंद आणि भ्रमर म्हणजे भुंगा. अली आणि मधुप म्हणजे भुंगा. फिक्स बरोबर आहेत. बी आणि डी फिक्स बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर सारंग आणि समीरन आपण पाहिलं होतं, समीर किंवा समीरन
समीर किंवा समीरन म्हणजे काय? वारा. समीर किंवा समीरन म्हणजे काय? वारा. आणि सारंग म्हणजे काय? सारंग एकतर हत्तीला आपण सारंग म्हणतो किंवा हरणाला आपण सारंग म्हणतो. मग काळवीट जे असतं काळ्या रंगाचं हरिण, त्याला आपण सारंग, सावळ्या रंगाचं ते सारंग म्हणजे हरिण म्हणजे काळवीट. आणि हत्ती, हत्ती पण सावळ्या रंगाचा असतो म्हणून हत्तीला सुद्धा सारंग म्हटलं गेलेलं आहे. बरोबर, एका शब्दाचे दोन अर्थ होतात. आता इथे सी त्यामुळे येणार नाही, आपल्याला भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द शोधायचे आहेत. बघा तनुज, आता लक्षात घ्यायचे, आपणा सर्वांना माहित असेल तनू म्हणजे शरीर. तनू म्हणजे शरीर आणि तनुज म्हणजे काय? शरीरातून ज्याचा जन्म झालाय तो मुलगा म्हणजे तनुज. तनू म्हणजे शरीर आणि शरीरातून ज्याचा जन्म झालाय तो तनुज म्हणजे मुलगा. आणि तनुजा म्हणजे कोण? मुलगी. राहील लक्षामध्ये? हे अशा प्रकारे आपल्याला शब्द लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? बरोबर, आता बिन हा पहिलाच मराठी उपसर्ग नसलेला आहे. बिन हा अरबी फारसी उपसर्ग आहे. आता आपण अरबी फारसी उपसर्गांची ट्रिक पाहिलेली आहे लेक्चरमध्ये. बेबदबिन, बरोबर, हरदर, गैर असे वेगवेगळे उपसर्ग आपण पाहिले. त्याची एक ट्रिक आपण फ्लो मध्ये कशी लक्षात ठेवायची ते पण पाहिलेले. लगेच लक्षात आलं पाहिजे की बिन हा उपसर्ग अरबी फारसी गटातला आहे. त्यामुळे तेच उत्तर येणार आहे, कारण आपल्याला मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द ओळखायला सांगितलाय. बिन हा शब्द, बिनचूक हा शब्द अरबी फारसी उपसर्ग लागून तयार झालेला आहे. त्यामुळे तेच उत्तर येणार आहे आपलं. मग बाकीचे मराठी उपसर्ग आहेत अबोल, पड, औ. औ हा उपसर्ग मराठी आहे, पड हा उपसर्ग मराठी आहे, अ हा उपसर्ग मराठी आहे. मराठी उपसर्गांची सुद्धा ट्रिक आपण लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. बरोबर, कशी लक्षात ठेवायची ते आपण पाहिले. ते लगेच ट्रिक आठवल्यावरती लगेच कळलं पाहिजे की अ हा मराठी उपसर्ग आहे, पड मराठी उपसर्ग आहे, अ मराठी उपसर्ग आहे. हे तीन पर्याय एलिमेंट होतात आपल्याला, कारण मराठी उपसर्ग तयार लागून न झालेला शब्द ओळखायचा आहे म्हणून पहिलं उत्तर येणार आहे. बेबदबिन, गैर, हरदर आपण हे उपसर्ग पाहिले, हे सगळे कसे आहेत? अरबी फारसी उपसर्ग आहेत. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे. बघा, डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे काय? नको तिथं तजवीज केल्यास ते हास्यास्पद ठरणार आहे. केर डोळ्यात आहे त्यामुळे डोळ्यातच फुंकलं पाहिजे ना. परंतु जर आपण कानात फुंकतोय म्हणजे ते हास्यास्पद ठरणार आहे. म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे नको तिथं काहीतरी उपाय करायचा, म्हणजे जिथं गरज नाही तिथं नाही करायचं, आणि जिथं गरज नाही तिथं जाऊन उपाय करायचा म्हणजे ते हास्यास्पद ठरणार आहे. नको तिथं तजवीज केल्यास ते हास्यास्पद ठरते. या अर्थाने डोळ्यात केर आणि कानात फुंकर ही म्हण वापरली जाते. द्राविडी प्राणायाम करणे, बरोबर. आता म्हणजे अत्यंत अवघड पद्धतीने जो प्राणायाम केला जातो त्याला द्राविडी प्राणायाम म्हटलं जातं. बरोबर, म्हणजे द्राविडी पद्धतीने प्राणायाम करायचा, अवघड पद्धतीने. विनाकारण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीत आटापेटा केला जातो त्यावेळेस त्याला उद्देशून द्राविडी प्राणायाम करणे असं म्हटलं जातं. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आता बघा, कुऱ्हाड जी असते ना, कुऱ्हाडीला दांडा कशाचा असतो? लाकडाचा असतो. बरोबर, कुऱ्हाड पाहिली असेल तुम्ही. बरोबर, अशी कुऱ्हाड आहे. त्या कुऱ्हाडीला असा लाकडाचा दांडा बसवला जातो. बरोबर, आता आणि त्या कुऱ्हाडीच्या साहाय्यानेच झाड तोडलं जातं. बरोबर, म्हणजे इथं लाकडाचा जो दांडा आहे ना, लाकडाच्या दांड्याने आपल्याच गोतास काय केलेलं आहे? नष्ट करून टाकलेलं आहे. म्हणजे आपलीच व्यक्ती आपल्याला ज्यावेळेस अडचणीत आणते त्यावेळेस त्याला आपण म्हणतो कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. गोतास गोतास काळ आहे, म्हणजे गोताचा मृत्यू झालेला आहे. कोणामुळे? कुऱ्हाडीच्या दांड्यामुळे. कुऱ्हाडीचं दांड लाकडाचंच आहे, त्या लाकडाच्या दांड्यानेच झाड कापलं गेलेलं आहे, म्हणजे त्याच्या गोतालाच त्याने नष्ट केलेलं आहे. आपलीच व्यक्ती आपल्याला ज्यावेळेस नुकसानीत आणते, अडचणीत आणते, त्यावेळेस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण वापरली जाते. म्हणजेच एक प्रकारे जो व्यक्ती आपल्याच देशाशी गद्दारी करतोय म्हणजे देशद्रोहीपणा करतोय त्याला उद्देशून पण आपण ही म्हण वापरू शकतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ, देशद्रोही व्यक्तीला उद्देशून. बरोबर, गाजर पारखी. आता गाजराची पारख करायला विशेष काही ज्ञान लागतं का? नाही, कोणीही करू शकतं. परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कुठल्याच गोष्टीचं पारख करता येत नाही, ओळखता येत नाही. मग इतके ते सामान्य असतात. अति सामान्य अशी गोष्ट ओळखण्यास अपात्र असणारा जो व्यक्ती असतो त्याला गाजर पारखी असं म्हटलं जातं. आलं लक्षात? सामान्य गोष्ट सुद्धा त्याला ओळखता येत नाही, त्याची सुद्धा त्याला सामान्य गोष्टीची सुद्धा पारख करता येत नाही. अशा व्यक्तीला गाजर पारखी म्हटलं जातं, कारण गाजराची पारख करायला विशेष असं ज्ञान लागत नाही. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना गाजराची सुद्धा पारख करता येत नाही, म्हणजेच ते गाजर पारखी झाले, सामान्य गोष्ट ओळखण्यास अपात्र झाले अशा अर्थाने
ही म्हण वापरली जाते, लक्षात राहू दे. प्रत्यय गटित शब्द. आता इथे बघा, विक्या हा प्रत्यय आहे निश्चितच, परंतु स्पेसिफिक आपल्याला लक्षात घ्यायचे, विक्या, विकणे ह्या अर्थाने तो शब्द येतो, म्हणून तो भाजी आणि विक्या अशा दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून सामासिक शब्द झाला. कन्फ्युजन टाळायचं असेल तर असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. भवितव्य, तव्य प्रत्यय आहे म्हणजे हा प्रत्यय गटित झाला. उपसर्ग गटित बघा, सर हा उपसर्ग झाला, चिटणीस या शब्दाला सर उपसर्ग लागला, उपसर्ग गटित झाला. अभ्यस्त शब्द कोणी कोणी, जशाच तशी पुनरावृत्ती झाली शब्दाची, निवृत्ती झाली म्हणजे तो अभ्यस्त शब्द झाला. स्पेसिफिक बोलायचं झालं तर पूर्ण अभ्यस्त शब्द झाला. बरोबर. चालेल, थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.